मराठी माणसासाठी काय केलं. पण मराठी माणूस हा फक्त उद्धवजी तुमच्याचकडे असं असणार नाहीये. नाही, माझा प्रश्न वेगळा आहे. नाही, माझा प्रश्न वेगळा आहे. माझा प्रश्न हा आहे की एकंदरीत तुमची स्वतःची जी इमेज आहे ती खूप सर्वसमावेशक अशी होती. आणि जसं तुमच्याकडे मराठी माणूस आहे तसे तुमचं मित्रपरिवार असो किंवा इतर लोक तुमच्याकडे प्रत्येक जातीचे, गुजराती आहे, मुसलमान आहे, तुमचे उमेदवार सुद्धा मुसलमान राहिलेले आहेत. असं असताना ह्या निवडणुकीमध्ये फक्त मराठीवर जे कॉन्सन्ट्रेशन तुम्ही केलंय ह्याचं कारण, तुम्ही हा चांगला प्रश्न विचारला की विकासाला आमचा विरोध नाहीये. कोस्टल रोड आम्ही केला आणि म्हणून मी परत परत तुम्हाला पुस्तिका दाखवीन. या पुस्तिकेत आम्ही केलेली कामं आहेत. आमची होर्डिंग सुद्धा नेमकी आहेत. उगाच काहीतरी कोणाचं याचं काहीतरी चोर त्याचं काहीतरी चोर, कटिंग पेस्टिंग नाहीये. मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केला. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना मुंबईला माहिती नव्हतं तेव्हापासून कोस्टल रोडचं प्लॅनिंग सुरू झालं होतं. त्याच्यामध्ये काही बदल पण केले गेले. सुबोध कुमार आयुक्त होते त्यावेळेला त्याला एक मूर्त स्वरूप आलं. त्याच्यानंतर आणखीन काही बदल झाले. मग अजय मेहता आले आणि नंतर महापालिकेच्या ह्या ठेवीतून आणि मुंबईकरांच्या पैशातून हा कोस्टल रोड आम्ही केला. की या सोयी सुविधा केल्या ह्या कोणासाठी आम्ही केल्या? फक्त मराठी माणसासाठी केल्या? असं आम्ही कुठे पाठी लावले की इथे फक्त मराठी माणसांनीच यावं? जशी पाठी त्यांच्या बिल्डिंग मध्ये लागते तशी पाठी आमच्या या जनतेसाठी केलेल्या सुविधा आहेत आम्ही दिलेल्या. हॉस्पिटलमध्ये जाताना जातपात धर्म नाही विचारला. संदेश जात नाहीये ना आता. संदेश जाण्यापेक्षा काम होतंय ना. ज्या वेळेला मुंबईवरती आपत्ती येते तेव्हा पहिला जीव धोक्यात घालून आपत्तीग्रस्तांना वाचवायला शिवसैनिक जातो. तो विचारत नाही तू मराठी आहेस का, हिंदी आहेस का, गुजराती आहेस का, कोण आहेस. तो हिंदू आहेस का, मुसलमान विचारत नाही. रक्तदान करताना माझं रक्त कोणाला जाणार आहे हे तो विचारत नाहीये. त्यावेळेला हे जे आता जे सगळे एफडी चोर जे आहेत ते नसतात तिकडे. आणि मग नुसतं रेखून बोलणं म्हणजे खरं बोलणं नसतं. रेखून तसं बोलणं म्हणजे खरं बोलणं नाही. केलेली कामं, संदेश नाही गेला तरी लोकांचा अनुभव आहे ना. आणि अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. त्याच्यामुळे मुंबईत करोनाच्या वेळेला आम्ही काय केलं आणि हे कसे सगळे हे उघडा ते उघडा ते उघडा ते उघडा करून वाट लावत होते. अगदी जे तुम्ही इतर भाषिक म्हणतात त्यांची सुद्धा सोय जेवढी महाराष्ट्र सरकारने केली, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मुंबईने केली, तेवढी कदाचित त्यांच्या राज्यात झाली नसेल. तुम्ही तेव्हा लोकांचे तांडेचे तांडे दाखवत होतात. तुमच्याही चॅनलवरती दाखवले होते की इससे तो मुंबई में अच्छा था, या कोई कुछ नहीं केले नहीं आया, या कुछ नहीं है. आम्ही ट्रेन दिल्या होत्या. मी पण हेच माझं म्हणणं आहे. एवढं करून पण तुमची आत्ताचा जो मुद्दा जास्त गाजतोय आणि तो तुमच्याही मार्फत गाजतोय त्याच्यामध्ये तुमची इमेज कुठेतरी उगाच संकुचित होते असं तुम्हाला वाटत नाही का? कोण करते? मुंबईचा महापौर कोण होणार? विषयाला हात कोणी घातला? कोणी घातला सांगा ना. सुरुवात कोणी केली? बरोबर. मग तुम्ही सुरुवात केल्यानंतर माझ्याकडनं उत्तर अपेक्षा पाहिजे ना. तुम्ही जर का आमच्या म्हणजे मी जसं म्हटलं की सगळ्या सोयी सुविधा आज आमच्या सोबत आहेत ना. मराठी आहेतच, गुजराती पण आहेत, उत्तर भारतीय मुसलमान सुद्धा आहेत, ख्रिश्चन सुद्धा आहेत. कारण त्यांना शिवसेनेचं हिंदुत्व पटलंय. आमचं हिंदुत्व हे कोणत्याही धर्माचा द्वेष करणारा नाहीये. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व मानणार आहे. आणि म्हणून मी सांगतो की मुंबईचा महापौर मराठी होईल हे जर का मी मुंबईत बोललो तर चूक काय याच्यामध्ये? अहमदाबादमध्ये मी बोलतोय का, कलकत्त्यात बोलतोय का, तामिळनाडूमध्ये बोलतोय का? मग देवेंद्र फडणवीसांना विचारायचंय तुम्ही मराठी माणसाला हिंदू का नाही समजत? कारण हिंदू हृदय सम्राट, एकमेव हिंदू हृदय सम्राट दुसरा झाला नाही आणि होणार नाही. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मराठी माणूस होते आणि आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत. देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत का मराठी आहेत का दोन्ही आहेत का नाही आहेत हे त्यांनी सांगावं. आजच रश्मी शुक्लांच्या रिपोर्टची बातमी आली. त्यांनी एसआयटीचा एक